मुंबईतील कांदिवलीमध्ये वाहतूक पोलिसांची अरेरावी पाहायला मिळते। गाडी पार्किंगच्या मुद्द्यावरून नागरिकांशी पोलिसांनी अरेरावी केलेली आहे। पोलिसांच्या अरेरावीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो। मेरे पास पावती है, मैं आपको वो दिखाऊंगा। नहीं, मेरे को जवाब दो आप। चलो गाड़ी निकालो साहब, मेरे को जवाब दो पहले आप। जवाब दो। चल इधर कंट्रोल का कॉल गिरा है। नहीं रुको ना, मैं इसका भी वीडियो बनाओ। हाँ बनाओ ना, बनाओ। कुछ गलत काम नहीं किया है। चौकी आने का चलो। वो साहब गाड़ी निकालो ना, बोलो। गाड़ी नहीं निकलेगा, चौकी आने का। किधर आने का चौकी? फाइन विकेट की कौन सी चौकी? फाइन विकेट की बाजू में। हाँ, ठीक है। पुलिस के सामने अभी इसके बजा का चल बजाओ ना, बजाओ। ये थोड़े फाइन भरूंगा इसका सब फाइन मुझे। फाइन तो मैं नहीं भरने वाला हूँ, वीडियो डाल अरे दूंगा। ऐसे व्हिडिओ कितने देखे, तेरे को देख लेगा मैं। त्याने शिव्या घातलेल्या आहेत हा, याची गाडी सोडायची नाही। मेरे पास पूरा वीडियो है, गाली आप अरे दे यार, रहे हो। मैं गाली दे रहा हूँ। मेरे पास तेरे को। वीडियो है। ऐसे आज ऐसे कितने बहुत देखे पुलिस के काम में। आपका नाम तो मेरे को बताओ। गाड़ी सामने बोलूंगा, चल मजे से। टीएमसी का पार्किंग भर रहा हो, इतना बड़ा बोर्ड मारा है सब जगह। ये सब प्रतिनिधी parking धनंजय आपको दळवे नहीं आपल्यासोबत दिख रहा है? फोन लाईनवरून जोडले गेले। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। धनंजय, कधीचा नेमका हा सगळा प्रकार आहे आणि नेमकं काय घडलं होतं? विक्रांत, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतोय आणि मुंबईतील कांदिवली परिसरात हा व्हिडिओ आहे। वाहतूक पोलिसांसोबत हा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे जे कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस आहे त्यांच्या कार्यावर या सगळ्या व्हिडिओमुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। ज्याप्रमाणे एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केलाय। त्याच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी असलेल्या गाड्या या त्याने पार्किंगचे पैसे हे पालिकेला भरलेले असताना सुद्धा त्याची गाडी ही ताब्यात घेण्यात आली आणि त्याला थेट पोलीस स्टेशनला भेट असं सांगण्यात आलं। त्यानंतर पोलीस स्थानकाबाहेरचा व्हिडिओ सुद्धा ट्विट करण्यात आला आणि तिथे सुद्धा पोलिसांची अरेरावी ही त्या व्हिडिओमधून पाहायला मिळते। आणि या सगळ्यामुळे आता पोलिसांवर आणि वाहतूक पोलिसांवर खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह हे मुंबईकरांकडून उपस्थित केले जात आहेत। सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत सध्या आणि यामुळे एकंदरीत संपूर्ण कार्यव्यवस्था जी आहे वाहतूक विभागाची त्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भातली घटनेची चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी खरंय धनंजय, आता ही मागणी होते, मात्र ही चौकशी होणार का? आणि चौकशी झाली तर मग चौकशी अंती काय समोर येतं याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।